सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचे महानंदा ब्लॉगमध्ये. याआधी आपण खुलताबाद, वेरूळ याची सर्व माहिती बघितली. वेरूळचे आपण जे धार्मिक स्थळ आहे त्याचा इतिहास बघितला की वेरूळचं मंदिर वगैरे कोणी बांधले, कसे बांधले, त्याची मान्यता काय, पवित्रता काय, याची सर्व माहिती आपण घेतली. आज आपण छत्रपती संभाजीनगरबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की छत्रपती संभाजीनगरचा इतिहास काय आहे, याआधी छत्रपती संभाजीनगरचं नाव काय होतं आणि याला 52 दरवाजाचे शहर कसे काय म्हणतात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या, म्हणजे मी जे नवनवीन ब्लॉग घेऊन येत असते ते तुमच्यापर्यंत लगेचच पोचून जातील. चला तर मग आपण जाणून घेऊया की छत्रपती संभाजीनगरची ऐतिहासिक माहिती काय आहे. तर छत्रपती संभाजीनगर हे एक राज्यातील सर्वात मोठे शहर आहे आणि मराठवाडा विभागाचे हे एक मुख्यालय आहे. हे एक मध्यवर्ती औद्योगिक केंद्र मानले जाते आणि एक ऐतिहासिक पर्यटन केंद्रसुद्धा आहे. या शहराला 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठसुद्धा येथे आहे. हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्योगिक शहर आहे. हे मराठवाड्याच्या आणि त्याचसोबत महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे. फेब्रुवारी 2023मध्ये छत्रपती संभाजीनगर याचे पूर्वीचे नाव औरंगाबाद होते. औरंगाबाद बदलून छत्रपती संभाजीनगर असे ठेवण्यात आले. छत्रपती संभाजीनगरचा इतिहास आपण आता जाणून घेऊया. तर छत्रपती संभाजीनगर हे पैठण ही एक सातवाहन राजघराण्याची शाही राजधानी होती. तसेच दौलताबाद आणि देवगिरी ही यादव घराण्याची राजधानी. आधुनिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीत स्थित आहे. इसवी सन 1308 इस्लामिक आक्रमण सुलतान अलाउद्दीन खिलजीच्या कारकिर्दीत हा प्रदेश दिल्ली सल्तनतला जोडला गेला होता आणि 1327 दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीहून दौलताबादला सध्याच्या संभाजीनगरमध्ये येथे वेडा मोहम्मद उर्फ सुलतान मोहम्मद बिन तुगलकाच्या कारकिर्दीत स्थानांतरित झाली आणि ज्याने दिल्लीच्या लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर दौलताबाद येथे स्थलांतर करण्याचे आदेश दिले. तथापि मोहम्मद बिन तुगलक यांनी 1334 आपला निर्णय बदलून राजधानी दिल्लीला परत नेली आणि 1499 दौलताबाद अहमदनगर सल्तनतचा एक भाग बनला. इथिओपियाचे लष्करी नेते मलिक अंबर यांनी अहमदनगर सल्तनतची राजधानी म्हणून सेवा बजावण्यासाठी आधुनिक संभाजीनगरच्या ठिकाणी 1610 खडकी नावाचे नवीन शहर स्थापन केले. अहिल्यानगर सल्तनतचे मलिक अंबर यांच्यानंतर त्यांचा मुलगा फतेह खान यांनी नाव बदलून फतेहनगर केले. 1336 औरंगजेब जो त्यावेळी दख्खन प्रांताचा मोगल व्हाईसरॉय होता, त्यांनी या शहराला मोगल साम्राज्यास जोडले आणि 1653 औरंगजेबने शहराचे नाव बदलून औरंगाबाद केले. बघा, औरंगाबाद हे नाव डायरेक्ट 1653 पासून पडलेलं होतं, ते औरंगजेब यांनी पाडलेलं होतं आणि त्याच मुघल साम्राज्याचे दख्खन प्रदेशाची राजधानी बनवली. 1734 दख्खनचा मोगल गव्हर्नर निजाम असफ प्रथम पहिला मोगल साम्राज्यातून निघाला आणि त्याने स्वतःच्या असफ जाही राजवंशाची स्थापना. 1763 हैदराबाद शहराकडे त्याची राजधानी हस्तांतरित होईपर्यंत संभाजीनगरला हैदराबादची राजधानी बनवली. ब्रिटिश राजवटीत हैदराबाद राज्य एक राजसत्ता बनले आणि 150 वर्ष तसे राहिले. 1955 पर्यंत छत्रपती संभाजीनगर हे हैदराबाद राज्याचे भाग राहिले आणि 1960 छत्रपती संभाजीनगर हे व मराठी भाषिक मराठवाडा हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनले. औरंगाबाद हे शहर ज्या परिसरात वसलेले आहे आणि त्याचा इतिहास सातवाहन या काळापर्यंत आढळून येतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही हा परिसराचा उल्लेख आहे. सातवाहनाच्या काळात खाम नदी किनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे छत्रपती संभाजीनगर मानले जाते.
पहिले छत्रपती संभाजीनगरचे नाव खडकी हे सुद्धा होते. सातवाहन राज्याचे जेव्हा राज्य होते तेव्हा छत्रपती संभाजीनगरला खडकी असे देखील मानले जात होते. 7व्या शतकात या गावाच्या उत्तरेस बुद्धलेणी विहार खोदण्यात आले. नंतरच्या शतकामध्ये या गावाच्या राजतलक आणि राजतडक म्हणूनही उल्लेख आढळतो. 14व्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीच्या महान हिंदू साम्राज्याचे सम्राट राजे कृष्णदेव राय यांच्या वंशाचे यादव वंशाचे राज्य होते. त्या काळात येथे फार मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. देवगिरी या प्रदेशाचा सुवर्णकाळ होता. 17वे शतक कसे होते तर इतिहासकारांच्या मते 1604 मध्ये अहिल्यानगरचा निजामशाह मुर्तजा द्वितीय यांचा मंत्री मलिक अंबर याने औरंगाबाद हे शहर वसवले आहे. परंतु हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते. मलिक अंबरने फक्त त्याचे नाव बदलून फतेपूर ठेवले होते. 1634 मध्ये औरंगजेब ह्या खडकी फतेपूर शहरात दख्खन विभागाचे सुभेदार म्हणून आले आणि 1644 मध्ये तो आग्र्याला परत गेला. त्यानंतर 1681 मराठा साम्राज्याचा बिमोड करण्यासाठी मध्ये औरंगजेब पुन्हा ह्या शहरात आला. मराठा साम्राज्याचा त्याला पूर्ण सर्वनाश करायचा होता. ह्या उद्देशाने औरंगजेब हा पुन्हा कुठे आला? खडकीमध्ये जे नाव फतेपूर बनवले होते त्या फतेपूरमध्ये आला, म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आला. आणि औरंगजेब पुन्हा या शहरात आला आणि 1707 मध्ये औरंगजेब याचे अहमदनगर येथे निधन झाले. औरंगाबाद शहराजवळ असणाऱ्या खुलताबाद तालुक्यात औरंगजेब याची कबर आहे. 18व्या शतकात इसवी सन 1707 नंतर औरंगाबादचा ताबा हैदराबादच्या निजाम राजवटीकडे आला आणि 19व्या शतकामध्ये इसवी सन 1889 मध्ये औरंगाबादमध्ये पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली. त्याचे 700 जणांचा रोजगार मिळाला. 1889ला पहिली कापूस गिरणी औरंगाबाद येथे उभी राहिली, त्याच्यामुळे 700 लोकांना रोजगार मिळाला. 20व्या शतकात निजाम राज्यात हैदराबाद गोदावरी व्हॅली रेल्वेची सुरुवात झाल्यानंतर इसवी सन 1900च्या सुमारास शहर आणि परिसरात अनेक जिनिंग कारखाने सुरू झाले. औरंगाबादला महाविद्यालय सुरू झाले आणि उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. शहरात पदवी शिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढली. उद्योग व्यवसायाला प्रारंभ झाला. 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत औरंगाबाद संस्थानातही देशाच्या अनेक म्हणजे 19व्या शतकापासून सगळेच या शहराला औरंगाबाद हे नाव औरंगजेब या मुघल सम्राटच्या नावावरून ठेवले गेले होते. त्यापूर्वी या शहराचे जुने नाव खडकी होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे यासाठी अनेकदा मागणी केली होती. 29 जून 2022 रोजी औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंजूर झाला. त्यानंतर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी 17 जुलै 2022 रोजी संभाजीनगर नावाचा विस्तार करून छत्रपती संभाजीनगर असे शहराचे नामांतरण केले. पुढे 24 फेब्रुवारी 2023ला भारत सरकारकडून सुद्धा औरंगाबाद या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णयास मंजुरी देण्यात आली. तथापि त्यावेळी औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद तालुके यांचे नामकरण झालेले नव्हते. तर अशा प्रकारे औरंगाबादचे नामकरणाचा इतिहास आपण बघितला.